मंडळी, आज आपण एक्सप्लेन करणार आहोत गुटर गू सीझन 2 मधील सर्व एपिसोड. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण अनुजला पाहतो, जो अमित भैया आणि आपल्या बाकीच्या मित्रांसमोर अहमदाबादला जाण्यासाठी आपल्या पप्पांजवळ परवानगी मागण्याची प्रॅक्टिस करत असतो. पण त्याला समजत नाही की पप्पांना कसं पटवायचं. तेव्हाच ऋतू दिसते. ती तिथेच बसलेली असते आणि अनुजला म्हणते की या सगळ्याचा काही उपयोग होणार नाही. पण अनुज म्हणतो, मला शेवटची एकदा प्रॅक्टिस करू दे. मी पप्पांकडून परमिशन घेऊन नक्कीच तुझ्यासोबत अहमदाबादला येणार. यानंतर अनुज रात्री खूप धैर्याने आपल्या पप्पांकडे जातो आणि अभिनय करत म्हणतो, पप्पा, आता मी मोठा झालो आहे. माझ्या ओळखीचे एक भैय्या आहेत. त्यांना अहमदाबादच्या कॉलेजमधून 12 लाखचं पॅकेज मिळालं आहे, जे भोपाळमध्ये शक्य नाही. हे ऐकून त्याचे पप्पा म्हणतात, ठीक आहे, मग तू इंजिनिअरिंग अहमदाबादवरून कर. काही अडचण नाही. हे ऐकताच अनुज फार खुश होतो आणि म्हणतो, मला वाटलं होतं की हे खूप कठीण असेल. पण पप्पा तर लगेचच तयार झाले. तेव्हाच त्याची आई येते आणि म्हणते, हा स्वतःचे कपडे नीट ठेवू शकत नाही. इतक्या लांब कसा राहील? याला भोपाळमधूनच कॉलेज करू द्या. हे ऐकताच अनुजचं स्वप्न पूर्णपणे तुटून जातं. यानंतर अनुज जेव्हा उदास बसलेला असतो, तेव्हा त्याचा भाऊ येतो आणि त्याला एक आयडिया देतो, ज्यामुळे आईलाही पटवता येईल की अहमदाबाद बेस्ट आहे. तो म्हणतो, कसंही करून आपल्याला आईला विश्वासात घ्यावं लागेल की अहमदाबादच हा सर्वोत्तम पर्याय आहे. मग ते दोघं एका मिशनवर निघतात. ते आपल्या आईच्या फोनमध्ये अहमदाबादच्या बेस्ट कॉलेजची यादी दाखवतात आणि मोबाईलवर अहमदाबादच्या चांगल्या गोष्टी शोधत राहतात, जेणेकरून आईला पटवता येईल. ज्यामुळे अनितच्या आईच्या मोबाईलमध्ये आता कायम अहमदाबादच्या चांगल्या चांगल्याच बातम्या येऊ लागतात. मग पुढच्या दिवशी अनुज आपल्या एका ओळखीच्या आंटीला बोलवून आणतो, ज्या अनुजच्या मम्मीसमोर अहमदाबादचं कौतुक करायला लागतात की तिथं शिकणारी मुलं खूप श्रीमंत होतात. तसंच अनुज मुद्दाम कपडे धुण्याचं नाटक करतो, जेणेकरून त्याच्या मम्मीला वाटावं की तो आता जबाबदार झालाय. अशाच प्रकारे 2 दिवस जातात आणि मग अनुजची मम्मी त्याच्याकडे येऊन म्हणते, मी विचार करत होते की तू अहमदाबादलाच जा. तिथे अभ्यास चांगला होईल. हे ऐकून अनुज खूप खुश होतो. पण तो ॲक्टिंग करत म्हणतो, जसं तू बोलशील तसंच मी करेन. त्यावर त्याची आई म्हणते, मग उद्याच जाऊन फॉर्म भरून ये. पुढच्या दिवशी अनुजची आई त्याच्यासाठी कपडे खरेदी करायला एका ओळखीच्या दुकानात जाते. तिथं ती दुकानदाराला बोलताना सांगते की माझा मुलगा लवकरच अहमदाबादला जाणार आहे, म्हणून मी त्याच्यासाठी कपडे घ्यायला आली आहे. तेव्हा तो दुकानदार म्हणतो, आपला अनुज इतक्या दूर चाललाय. मी एका बाईला ओळखतोय, ज्यांची मुलगी ही अहमदाबादला शिकायला जाणार आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. दोघं एकत्र जातील, तर तुम्हालाही काही काळजी वाटणार नाही. मग तो दुकानदार त्या बाईचा नंबर देणार असतो. तेवढ्यात ती बाई तिथं येते आणि आपल्याला कळतं की ती बाई दुसरी कोणी नसून ऋतूचीच आई आहे. त्यांना पाहताच अनुजची आई चिडून तिकडून निघून जाते. मग ती थेट घरी येते आणि अनुजला रागवते. अच्छा, म्हणून तुला अहमदाबादला जायचं होतं ना? आता काही नाही. भोपाळमध्ये राहूनच अभ्यास कर आणि जर जास्त बोललास, तर मी तुझ्या पप्पांना तुझ्या आणि ऋतूबद्दल सगळं सांगून टाकेन आणि तेच तुला नीट करतील. हे ऐकताच अनुज पुन्हा निराश होतो. आता तर इच्छा असूनही मी अहमदाबादला जाऊ शकणार नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अनुज मधुबन टेकडीवर ऋतूला भेटायला जातो आणि अनुज ऋतूला सांगतो की मी तुझ्यासोबत अहमदाबादला येऊ शकणार नाही. त्यावर ऋतू म्हणते की लाँग डिस्टन्स रिलेशनशिप कधीच चालत नाही. म्हणून आपल्याला ब्रेकअप करायला पाहिजे. नाहीतर आपण दोघंही त्रासून जाऊ. हे ऐकून अनुज खूपच उदास होतो आणि ऋतू तिकडून निघून जाते. यानंतर आपण अनुज आणि ऋतूच्या मित्रमंडळींना पाहतो, जे आपसात यावर वाद घालत असतात की ऋतूने अनुजला प्रपोज केलं होतं की अनुजने ऋतूला. आपल्याला लक्षात येतं की हे सगळे अनुजच्या ब्रेकअप पार्टीत आहेत. तिथंच दुसरीकडे आपण पाहतो की अमित भैय्या आणि उमेर केक घेत असतात. कारण अनुजच्या ब्रेकअप पार्टीसाठी तयारी सुरू असते. रात्री अनुज आणि ऋतूची ब्रेकअप पार्टी होते. तिथं अमित भैय्या म्हणतात, तुम्ही दोघं भांडण न करता ब्रेकअप करतायत. खूपच फिकं वाटतंय. त्यामुळे ते म्हणतात की थोडं तरी भांडा, म्हणजे ब्रेकअप रिअल वाटेल. मग दोघं विचार करतात आणि ऋतू म्हणते, मी सुरुवात करते भांडणाची. ती अनुजच्या मूर्ख गोष्टीचा उपहास करू लागते. पण अनुजला त्याचा काही फरक पडत नाही. तेव्हा मित्रमंडळी त्याला उकसवतात, भाई तू पण काहीतरी बोल. पण अनुज बोलायला नकार देतो. तेव्हा ऋतू चिडते आणि म्हणते, तू माझ्याशी भांड ना. आणि तिथे अनुज सडेतोड उत्तर देतो, सगळं तुझ्या सांगण्यानुसार होणार नाही. मी काही तुझा नोकर नाही की तू म्हणशील तेव्हा ब्रेकअप आणि तू म्हणशील तेव्हा पुन्हा पॅचअप. हे भांडण एवढं होतं की ऋतू रागाने तिकडून निघून जाते. अनुज फक्त बघत राहतो. यानंतर ऋतू आपल्या घरी जाऊन आपले कपडे ठेवते आणि इथे अनुज उदास बसलेला असतो. तेव्हाच त्याची आई त्याच्या लहान भावाला समजावत असते, जेव्हा अभ्यासात मन लागत नाही, तेव्हा असं काही नाही की अभ्यास सोडून द्यावा. त्यात रस घेण्याचा प्रयत्न करावा. हळू सगळं समजायला लागेल. हे ऐकताच अनुजला आपली परिस्थिती आठवते आणि तो लगेचच अमित भैयाकडे जाऊन म्हणतो, चला लगेचच एअरपोर्टला जाऊया. तिथून ऋतू अहमदाबादला जाणार असते. अनुज तिथं पोहोचून ऋतूला भेटतो आणि म्हणतो, मला सगळं मान्य आहे की प्रत्येक लाँग डिस्टन्स रिलेशनशिप चालत नाही.
पण आपण प्रयत्न तरी करू शकतो ना. कदाचित आपण सक्सेसफुल होऊ आणि प्रयत्न करण्यात काय हरकत आहे. हे ऐकताच ऋतूला त्याचं म्हणणं पटतं आणि ती अनुजला पुन्हा एक संधी देते. ती त्याला मिठी मारते आणि मग आनंदाने अहमदाबादसाठी निघून जाते आणि इथेच पहिला एपिसोड संपतो. दुसऱ्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहतो की ऋतूला अहमदाबादला गेले 3 आठवडे झाले आहेत. आता अनुज आणि ऋतू एकमेकांशी व्हिडिओ कॉल आणि चॅटवर बोलत असतात आणि दोघांनाही त्यात खूप मजा येत असते. इतकंच नाही तर दोघांनी दररोज बोलण्यासाठी एक ठराविक वेळसुद्धा ठरवलेली असते. मग सीन काही आठवड्यांनी पुढे सरकतो. आपण पाहतो की हे दोघं वर्गात बसलेले असताना फक्त एकमेकांशी चॅट करत असतात. अशाच प्रकारे वेळ जात असतो. एक दिवस अनुज कॉलेजला जात असतो आणि तो ऋतूला कॉलवर म्हणतो, "मला भीती वाटते. कधी तू माझ्यापासून दूर जाशील का?" त्यावर ऋतू म्हणते, "असं काहीही होणार नाही." यानंतर जेव्हा अनुज ग्राउंडमध्ये येतो, तेव्हा तिथं एक प्लेची तयारी सुरू असते. त्या प्लेची कोऑर्डिनेटर निधी काही मिसअंडरस्टँडिंगमधून अनुजकडून काम करून घेते. अनुज काही बोलू शकत नाही. तेव्हाच एक मुलगा तिथे येतो आणि निधीला बोलतो, "मुख्य भूमिकेचा मुलगा अहमदाबादला येण्यास नकार देतो आहे." हे ऐकताच अनुजचे कान टवकारतात, की आता त्याला अहमदाबादला जाण्याची संधी मिळू शकते. तो ताबडतोब निधीकडे जाऊन म्हणतो, "ही भूमिका मी करायला तयार आहे." त्यावर निधी आधी असते. निधी अनुजला विचारते, "तुला ॲक्टिंग येते का?" तेव्हा अनुज म्हणतो, "मी मम्मी-पप्पापुढे खूपदा ॲक्टिंग केली आहे." त्यावर निधी म्हणते, "ठीक आहे, मी तुला एक चान्स देते. उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत मला तुझं ऑडिशन पाठव. आवडलं तर पुढे पाहू." आणि ती त्याला डायलॉग देऊन निघून जाते. पण इकडे अडचण ही होती की तो प्ले इंग्रजीत होता. तरीही ऋतूला भेटायच्या इच्छेने अनुज तयार होतो. दुसरीकडे आपण ऋतूला पाहतो, जी एका एक्झिबिशनमध्ये असते. तिथल्या फोटो पाहून तिला कळतं की तिला त्या फोटोग्राफरला असिस्ट करायचं आहे. तिथं तिला रोशनी अय्यरचं नाव कळतं, जी या कामात तर खूप हुशार आहे, पण थोडी खडूससुद्धा आहे. यानंतर ऋतू थेट रोशनीला भेटायला जाते आणि म्हणते, "मी तुमची असिस्टंट बनू इच्छिते." त्यावर रोशनी तिला आत बोलावते आणि तिची परीक्षा घ्यायला लागते. "फोटोग्राफीबद्दल तुला काही माहिती आहे का?" तेव्हा ऋतू तिला आपल्या मोबाईलमधील फोटो दाखवते. पण ऋषी म्हणते, "पहिल्यांदा काहीतरी करून दाखव, मग माझ्याकडे परत ये." यानंतर ऋतू अनुजशी फोनवर बोलते आणि दोघं एकमेकांना आपला दिवस कसा गेला हे सांगतात. अनुज म्हणतो, "मी एका प्लेमध्ये रोल करणार आहे. फक्त ऑडिशन चांगला गेला पाहिजे." पण तो अजूनही ऋतूला हे सांगत नाही की या प्लेमुळे तो अहमदाबादला येऊ शकतो. तिथं ऋतू म्हणते, "आता मी रोशनीला प्रूव्ह करून दाखवणार आहे की मला ही फोटोग्राफी येते." रात्री अनुज अमित भैयाकडून ॲक्टिंग शिकायला लागतो. पण अमित भैया त्याला काहीतरी वेगळंच शिकवतात. पुढच्या दिवशी ऋतू कॅमेरा भाड्याने घेते आणि आता दोघं आपापल्या कामात बिझी होतात. अनुज खूप प्रॅक्टिस करून आपलं ऑडिशन रेकॉर्ड करत असतो. तेवढ्यात ऋतू ही आपले फोटो क्लिक करून त्याचे निगेटिव्ह डेव्हलप करत असते. रात्री अनुज ऋतूला 2 ऑडिशन व्हिडिओ पाठवतो आणि म्हणतो, "यामधून एक निवडून सांग, कारण 9 वाजेपर्यंत मला पाठवायचं आहे." ऋतू यावेळी स्वतःच्या फोटोवर बिझी असते. ती म्हणते, "मी लवकरच सांगते." पण ती कामात इतकी गुंतते की व्हिडिओ पाहूच शकत नाही. मग अचानक अनुजचा कॉल येतो आणि तिचा कॅमेरा खाली पडतो. फोटो खराब होतात. हे बघून ऋतू अगदीच वैतागून जाते. तिथेच ऋतूने त्याचा फोन न उचलल्यामुळे अनुज आपल्या ऑडिशनपैकी एक व्हिडिओ निधीला पाठवतं. तिथं रोशनी ऋतूशी पुन्हा भेटते आणि तिच्या मेहनतीला पाहून म्हणते, "कमीत कमी तू प्रयत्न तरी केलास." आणि तिचा तो प्रयत्न पाहून ती खुश होते. यानंतर अनुज आणि ऋतू कॉलवर बोलतात. तिथं अनुज रागात म्हणतो, "तुला एक व्हिडिओही चूज करता आला नाही का?" त्यावर ऋतू चिडून म्हणते, "मी माझ्या पॅशनवर काम करत होते. तुझ्यासारखं टाईमपास करत नव्हते." जे ऐकून अनुज फोन कट करतो. यानंतर दोघं एक दिवस एकमेकांशी बोलतच नाही. ऋतू अनुजला सॉरीचा मेसेज करते. दुसरीकडे रोशनी ऋतूचा तुटलेला कॅमेरा दुरुस्त करून रेंटवाल्याला परत करते. या क्षणापासून त्यांच्यात मैत्री होते आणि ऋतू तिला असिस्ट करायला लागते. इथे अनुज थेट निधीकडे येतो आणि विचारतो, की त्याच्या ऑडिशनचं काय झालं? यावर निधी सांगते, "आम्ही तुला सांगायचंच विसरलो. खरं म्हणजे आमचा मुख्य अभिनेता परत आलाय. त्यामुळे आता काहीही शक्य नाही." तेवढ्यात तिथे शिवांगी नावाची एक मुलगी येते, जी अनुजच्या ऑडिशनची खूप स्तुती करते आणि बोलते, "मीच हा प्ले अडॉप्ट केला आहे. म्हणजे मी एक प्रकारची रायटर आहे." मग ते अनुजला भेटून निघून जाते. ऋतू रूमवर येते आणि ती खूप खुश असते, कारण रोशनसोबत तिचं मैत्रीचं नातं जुळलेलं असतं. मग ऋतू थेट अनुजला कॉल करते आणि त्याला विचारते, की "तू मला कॉल का केला नाहीस?" त्यावर अनुज तिला टॉन्ट करत म्हणतो, "मला तुला त्रास द्यायचा नव्हता, म्हणून कॉल केला नाही." यावर ऋतू हसून उत्तर देते आणि त्यांच्या सर्व काही ठीक होऊन जातं. अनुज सांगतो की त्याचं ऑडिशन क्रॅक झालं नाही. तो हेही उघड करतो, "हे सगळं मी फक्त तुझ्याशी अहमदाबादला भेटता यावं म्हणून करत होतो." हे ऐकून ऋतू चकित होते की अनुज तिच्यासाठी एवढे एफर्ट्स घेत आहे. मग ते दोघं इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागतात आणि इथेच एपिसोड 2 संपतो. एपिसोड 3च्या सुरुवातीला निधी आणि शिवांगी प्लेचे कॉस्ट्यूम निवडत असतात.
त्या बोलत असतात की अजून एक रोल उरला आहे ज्यासाठी अभिनेता मिळत नाहीये. तेव्हा शिवांगी सुचवते की एकदा अनुजला ट्राय करून बघूया. तो चांगली ॲक्टिंग करत होता. मग ते अनुजला बोलवतात. जो त्यावेळी प्लेचंच काही काम करत असतो. तो लगेच म्हणतो, "मी कोणताही रोल करायला तयार आहे. मला फक्त अहमदाबादला जायचं आहे." त्यामुळे ते लोक अनुजला तो रोल देतात. रात्री जेव्हा तो ऋतूला ही खुशखबर देतो, तेव्हा ती पण खूप खुश होते. पण अनुज तिला हेही सांगतो की हे सगळं शिवांगीमुळे शक्य झालं आहे. हे ऐकून ऋतूला काहीसं वाईट वाटतं. अनुज लगेचच समजतो की ऋतू थोडीशी जेलस फील करते आहे. पुढच्या दिवशी अनुज कॅन्टीनमध्ये बसलेला असतो. तेव्हाच तिथे शिवांगी येते आणि त्याच्याशी गप्पा मारायला लागते. अनुज म्हणतो की तुझ्यामुळेच मला अहमदाबादमध्ये माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला मिळणार आहे. हे ऐकून शिवांगी हसू लागते आणि मग ती अनुजला कॉलेजमध्ये फिरायला चल म्हणते. अनुज सांगतो की त्याची क्लास आहे, पण शिवांगी त्याला बंक करायला लावते. नंतर ते दोघं कॉलेजमध्ये फिरायला लागतात. तेव्हाच अनुजला ऋतूचा फोन येतो. फोनवर अनुज ऋतूला सांगतो की की तो शिवांगीसोबत क्लास बंक करून फिरायला आला आहे. हे ऐकून ऋतूला वाईट वाटतं. यानंतर शिवांगी अनुजसोबत एक फोटो काढते आणि मजेत म्हणते, "हा फोटो जर मी माझ्या स्टोरीला टाकला आणि तुलाही टॅग केलं, तर तुझी गर्लफ्रेंड तर तुला खाऊनच टाकेल." तेव्हा अनुज म्हणतो, "ऋतू खूप चिल आहे. तिला फारसं काही वाटणार नाही." शिवांगी म्हणते, "बघूया." आणि ती तो फोटो अनुजला टॅग करून पोस्ट करते. दुसरीकडे ऋतू तो फोटो पाहते आणि भडकते. तिच्या मैत्रिणीही तिला चिडवतात की तुझा आता पत्ता कट केला जाणार आहे. रात्री ऋतू शिवांगीचे प्रोफाईल स्टॉक करायला लागते आणि चुकून ती तिच्या जुन्या पोस्टवर लाईक करते आणि याचं तिला फार वाईट वाटतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋतूच्या फोनवर अनुचा कॉल येतो. तो म्हणतो, "काय झालं? शिवांगीच्या जुन्या फोटोंना लाईक केलं जातंय." यावर ऋतू म्हणते, "अरे, एवढ्या लवकर तुला सांगितलं देखील? फारच दोस्ती वाढली दिसते." आणि ती बोलते की ते लाईक मी नाही केलं. माझ्या फ्रेंड्सपैकी कुणीतरी चुकून लाईक केलं असावं. तेव्हा अनुज तिची थट्टा करू लागतो. त्यामुळे ऋतू चिडते आणि म्हणते, "ती मुलगी फक्त तुला फिरवत आहे आणि लवकरच तुला मूर्ख बनवणार आहे." ही गोष्ट अनुजला आवडत नाही. कॉलेजमध्ये आता अनुज रोल प्ले करत असतो आणि शिवांगी त्याच्याकडे एकटक पाहत असते. जणू तिला अनुज आवडू लागलेला असतो. रोल संपल्यावर शिवांगी अनुजचं कौतुक करत त्याला मिठी मारते, जे अनुजलाही थोडंसं विचित्र वाटतं. तेवढ्यात निधी घोषणा करते की आज तिच्या घरी या प्लेच्या सर्व कलाकारांसाठी पार्टी आहे, म्हणून सर्वांनी यावं. यावर अनुज शिवांगीला विचारतो, "तू येणार आहेस का?" शिवांगी म्हणते, "नाही, मला पार्टी वगैरे आवडत नाही आणि मला उद्या सकाळीच आई-वडिलांना भेटायला घरी जायचं आहे, म्हणून मी अहमदाबादला पण येऊ शकणार नाही." तेव्हा अनुज म्हणतो, "तू आमच्यासोबत अहमदाबादला आली असतीस तर अजून मजा आली असती." आता अनुज पार्टीसाठी निघायला लागतो. तेव्हा शिवांगी त्याला विचारते, "तू मला घरी सोडू शकतोस का?" त्यावर अनुज होकार देतो. दोघं बोलत बोलत तिच्या पीजीपर्यंत पोहोचतात. शिवांगी रूममध्ये जाण्याआधी अनुजला म्हणते, "तू खूप चांगला अभिनेता आहेस, म्हणून ॲक्टिंगला गंभीरपणे घेणं सुरू कर." तेवढ्यात ती वळते आणि तिचा पाय मुरगळतो. हे पाहून अनुज तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातो आणि तिच्या पायावर पट्टी करतो. तो तिच्यासाठी जेवण पण गरम करतो आणि म्हणतो, "हे सगळं तू कसं काय करणार?" अनुजचं असं सगळं वागणं बघून तिला खूप छान वाटतं, की हा किती केअरिंग आहे. तेव्हाच ऋतूचा कॉल येतो आणि ती विचारते, "काय करत आहेस?" त्यावर अनुज खोटं सांगतो, की सगळे प्लेवाले पार्टी करत आहे. मी इथेच आहे. खरं तर अनुज घाबरलेला असतो, की जर शिवांगीचं नाव घेतलं तर ऋतू पुन्हा चिडेल आणि आता तर मी तिच्या घरातच आहे. नंतर अनुज शिवांगीसाठी जेवण घेऊन येतो. शिवांगी त्याला जवळ बसवते. ती विचारते, "कॉल आल्यानंतर तू अचानक उदास का झालास? ऋतू होती का कॉलवर?" त्यावर अनुज म्हणतो, "हो, पण मला कळलंच नाही की मी तिच्याशी खोटं का बोललो." तेव्हा शिवांगी म्हणते, "अनुज, मला माहिती आहे की तुला मी आवडते आणि मलाही तू आवडतोस." असं म्हणून ती अनुजचा हात पकडते आणि त्याला किस करू लागते. हा सीन इथेच कट होतो आणि पुढे आपण पाहतो की अनुज उदास होऊन घरी परततो. घरी जाऊन तो ही गोष्ट अमित भैयाला सांगतो. हे ऐकून अमित भैया म्हणतात, "ही गोष्ट सिक्रेटच राहिलेली बरी. नाहीतर एकदा ऋतूच्या मनात शंका आली, तर ती नेहमी शंकाच घेत राहील." नंतर जेव्हा अनुज झोपतो, तेव्हा त्याला शिवांगीचा मेसेज येतो की आपल्या दरम्यान जे काही झालं त्याबद्दल आपण बोलू शकतो का? पण यामुळे अनुजला पूर्ण रात्र झोप येत नाही. तो विचार करत राहतो की मी ऋतूला काय बोलणार? पुढच्या दिवशी सकाळी ऋतूचा व्हिडिओ कॉल येतो. तेव्हा अनुज मधुबन टेकडीवर उदास बसलेला असतो. तो ऋतूला सांगतो, "मी तुझ्याशी खोटं बोललेलो. काल जेव्हा तुझा कॉल आला होता, तेव्हा मी शिवांगीच्या घरी होतो. तिच्या पायाला मोच आली होती आणि मला वाटलं होतं की तू रागवशील म्हणून मी खरं सांगू शकलो नव्हतं." मग पुढे तो सांगतो, की जसं मी निघणार होतो तेवढ्यात इथून सीन फ्लॅशबॅकमध्ये जातो, जिथे शिवानी अनुजला किस करायला जात असते. पण अनुज तिथून लगेचच निघून घरी जातो. म्हणजेच अनुजच्या मनात गिल्ट असतं, की जर मी केस केलं असतं तर किती वाईट झालं असतं. याच कारणामुळं त्याला पूर्ण रात झोपच येत नाही. हे सांगून अनुज रडायला लागतो आणि ऋतू बोलते, की "मला तुझ्यावर विश्वास आहे."
मग अनुज म्हणतो, "मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीबद्दल विचारच करू शकत नाही." हे ऐकून ऋतू खूप खुश होते आणि इथेच एपिसोड 3 संपतो. चौथ्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण अनुज आणि त्याच्या मित्रांना दारू पिताना पाहतो. तिथे अनुज त्याच्या ऋतूसोबत फर्स्ट नाईट साजरी करण्याबद्दल बोलत असतो. तेवढ्यात ऋतू त्या कल्पनेतून बाहेर येते आणि आपल्याला कळतं की हे सगळं ती फक्त डोक्यात विचार करत होती. हे ती रोशनीने सांगितल्यामुळे ती विचार करत असते की मुलांना फक्त एकच गोष्ट हवी असते. दुसरीकडे आपण अनुजला पाहतो, ज्याला अमित भैय्या सांगत असतात, "तू तर लवकरच तिला भेटायला जाणार आहेस. त्यामुळे तुला हे सगळं करावं लागेल. नाहीतर ती विचार करेल की तुझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे." इकडे ऋतूला रोशनी सांगते, "प्रत्येक कपलला ते सगळं करावंच लागतं. तेव्हाच त्यांचं नातं मजबूत होतं." पण ऋतू मान्य करत नाही आणि म्हणते, "माझा अनुज तसा नाही." तेव्हा रोशनी म्हणते, "माझ्याकडे असे काही मार्ग आहे ज्यातून तुला हे कळेल की अनुजही इतर मुलांप्रमाणेच आहे आणि त्यालाही तुझ्यासोबत रूमवर जायचं आहे." यानंतर आपण पाहतो की अनुज प्लेसाठी अहमदाबादला येतो आणि त्याला ऋतू भेटते. तिला पाहून तो तिला घट्ट मिठी मारतो. त्यानंतर हे दोघं हॉटेलमध्ये चेक इन करतात. अनुज फक्त ऋतूकडेच पाहत असतो. तेव्हा आपल्याला एक फ्लॅशबॅक दाखवला जातो, ज्यात दिसतं की अमित भैय्यांनी अनुजला हे असं वागण्यास सांगितलं होतं, जेणेकरून ऋतूला वाटावं की तो तिच्यासोबत रूममध्ये जायला तयार आहे. याच वेळी ऋतूला आठवतं की रोशनीनेही तिला सांगितलं होतं, जेव्हा एखादा मुलगा तुला अशा नजरेने सतत पाहतो, याचा अर्थ तो तुला रूमवर न्यायला इच्छुक आहे. हे ऐकून ऋतू घाबरते. यानंतर अनुज रूममध्ये जाऊन परफ्यूम लावतो आणि ऋतूला भेटायला निघतो. हेही अमित भैय्यांनी सांगितलेलं असतं. तेव्हा तो ऋतूच्या जवळ येतो. तेव्हा ऋतूला रोशनीने अजून एक सांगितलेलं वाक्य आठवतं. मुलगा जर पुन्हा पुन्हा चांगल्या सुगंधाचा अनुभव देण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा उद्देश जवळीक साधणं असतो. हे ऐकून ऋतूचा संशय खात्रीमध्ये बदलतो, की अनुजही इतर मुलांसारखाच आहे. यानंतर ऋतू अनुजच्या संपूर्ण ग्रुपला अहमदाबादमध्ये फिरवते आणि सगळे खूप मजा करतात. मात्र अनुज पुन्हा पुन्हा ऋतूच्या जवळ येत राहतो. हेही अमित भैय्यांनी सांगितलेलं असतं. यानंतर सगळे काहीतरी खाण्यापिण्याच्या ठिकाणी असतात. तेव्हा निधी ऋतूला क्लबमध्ये जायचं सांगते. मग तिला आठवतं की ती म्हणते, "अरे हो, मी तर विसरले. उद्या प्ले झाल्यावर अनुजचा प्लॅन आहे तुझ्यासोबत एकट्यात वेळ घालवण्याचा." हे ऐकून ऋतू समजून जाते की अनुज काहीतरी करण्याच्या विचारात आहे. त्याचवेळी तिला रोशनीचं अजून एक वाक्य आठवतं. अनुजच्या रूममध्ये काहीतरी नक्की सापडेल. एकदा चेक करून बघ. मग एक संधी मिळताच ऋतू अनुजच्या रूममध्ये जाते आणि त्याचं सामान शोधू लागते. तिला एका बॅगमध्ये प्रोटेक्शन सापडतं आणि आता तिला पूर्ण खात्री होते की अनुज यासाठीच अहमदाबादला आला आहे. पुढच्या दिवशी अनुजचं प्ले होतं, जे खूप चांगलं जातं. दुसरीकडे ऋतू रोशनीला मेसेज करून सांगते की तू जे बोलली होतीस ते खरं निघालं. अनुजलाही तेच सगळं हवं होतं. तेव्हा रोशनी म्हणते की तू त्याला सगळं स्पष्टपणे सांगून गोष्टी क्लिअर कर. तरीसुद्धा ऋतू ठरवते की ती अनुजसाठी हे सगळं करण्यास तयार आहे. कारण अनुजला जर हे सगळं आवडत असेल, तर तीही करायला रेडी आहे. प्ले झाल्यावर अनुज आणि ऋतू दोघंही रूममध्ये येतात, जिथे दोघं जवळ येऊ लागतात. पण त्याच वेळी अनुज घाबरून म्हणतो, "ऋतू, मी हे सगळं करू शकत नाही. तू ब्रेकअप केलं तरी चालेल." ही गोष्ट ऋतूला थोडी विचित्र वाटते आणि ती म्हणते, "हे सगळं तर तुलाच करायचं होतं ना?" यावर अनुज नकार देतो आणि म्हणतो, "मला वाटलं तुला हे सगळं करायचं होतं." यातून दोघांचीही गैरसमज दूर होते, की रोशनी आणि अमित भैय्याच्या बोलण्याला बळी पडून ते हे सगळं करत होते. मग अनुज म्हणतो, "आपण दोघं तयार असू तेव्हाच हे सगळं करू. दुसऱ्यांच्या बोलण्यामुळे नाही." आणि तो हेही सांगतो, "माझ्या बॅगमध्ये ते प्रोटेक्शन अमित भैय्यानेच ठेवलं होतं." त्यामुळे हे दोघं बाहेर फिरायला जातात आणि खूप छान वेळ एकत्र घालवतात. आणि इथेच एपिसोड 4 संपतो. एपिसोड 5च्या सुरुवातीला अनुज अहमदाबादवरून परत भोपाळला आलेला असतो आणि तो ऋतूशीच बोलत असतो. तो म्हणतो, "यावेळेस न्यू इयरला तू जेव्हा भोपाळला येशील, तेव्हा आपण खूप मजा करू." पण तेवढ्यात ऋतूला एक मेल येतो, ज्यामध्ये लिहिलेलं असतं, "ज्या इंटर्नशिपसाठी तू अप्लाय केलं होतंस, ती तुला मिळाली आहे." मग ऋतू सांगते, "आता मी भोपाळला येऊ शकणार नाही, कारण माझी इंटर्नशिप 15 डिसेंबर ते 15 जानेवारी असणार आहे. ती तर उद्यापासूनच सुरू होणार आहे." हे ऐकून अनुज आधी थोडा उदास होतो, पण नंतर तो म्हणतो, "ठीक आहे, चालेल. करिअर पण महत्त्वाचं आहे." आता दुसऱ्या दिवशीपासून ऋतू इंटर्नशिप सुरू करते. ती विचार करून आली होती की तिला ॲड, शूट्स वगैरेमध्ये काम करायला मिळेल, पण तिला थेट डेस्क जॉबवर बसवलं जातं. इकडे अनुजकडे निधी येते आणि म्हणते, "तू अभिनय चांगला करतोस, म्हणून ऑडिशन वगैरे ट्राय कर." पण अनुज म्हणतो की "पप्पा तर मला घरातूनच बाहेर काढून टाकतील." तेव्हा निधी सांगते, "तू ज्या नाटकात काम केलं होतंस, तिथे एक डायरेक्टर पण होता, ज्याला तुझा अभिनय खूप आवडला आणि तो म्हणत होता की त्याला एका वेब सीरीजसाठी तुझं ऑडिशन घ्यायचं आहे, ते पण मेन रोलसाठी." हे ऐकून अनुजला आनंद होतो, पण त्याला घरच्यांची भीती वाटते की त्यांना हे कसं सांगावं, म्हणून तो नकार देतो. मग निधी त्याला जबरदस्ती ऑडिशनला पाठवते आणि अनुज शेवटी तयार होतो. इकडे ऋतूला एक चहा विकणारे काका म्हणतात,
जोपर्यंत मॅडम येत नाही तोपर्यंत तुम्हाला हेच काम करावं लागेल. मॅडम आल्या की त्यांच्याकडे नवीन काम मागायला जा. पण त्या दिवशी मॅडम येतच नाही आणि ऋतू तिथेच डेस्कवर बसून ईमेल्सना उत्तर देत राहते. संध्याकाळी जेव्हा ऋतू रूमवर परतते तेव्हा ती एकटीच असते. कारण न्यू इयरला सगळे आपापल्या घरी गेलेले असतात. हे पाहून ऋतूला छान वाटत नाही की आपण इथे एकटं राहतोय आणि त्याला अनुजची आठवण येते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ऋतू पुन्हा इंटर्नशिपवर जाते तेव्हा ती थेट बॉसकडे जाऊन म्हणते, "मला फोटोशूटला घेऊन चला. माझ्याकडे काही चांगल्या आयडियाज आहेत." आणि ती बॉसला त्या आयडियाज सांगते सुद्धा. पण बॉस म्हणते, "तुम्ही काल ईमेलला रिप्लाय द्यायचं काम खूप चांगलं केलं. त्यामुळे फोटोशूटचं काम आम्हीच पाहून घेऊ. तुम्ही फक्त ईमेलचंच बघा." हे ऋतूला आवडत नाही आणि बॉस दुसऱ्या इंटर्नला फोटोशूटवर घेऊन जाते. आजचाही दिवस ऋतूचा अशाच प्रकारे जातो. दुसऱ्या दिवशी ऋतू पुन्हा बॉसकडे जाऊन नवीन फोटोशूटवर नेण्याची विनंती करते. पण ती बॉस तिला सतत ईमेलचंच काम देत राहते आणि असंच काही दिवस जातात. इकडे आपल्याला अनुज दिसतो, जो आपलं ऑडिशन रेकॉर्ड करून अमित भैय्यांना दाखवतो आणि ते त्याचं खूप कौतुक करतात. तेव्हाच उमेर अनुजची थट्टा करू लागतो, जे पाहून सोनल हसते. मग आधी तिथे येतो आणि सोनललाही हसवण्यासाठी वेडपड वागणूक करू लागतो. ज्यातून आपल्याला समजतं की आधीला सोनल आवडते. इकडे ऋतूच्या ऑफिसमध्ये तिची बॉस तिला आपला नवीन फोटोशूट असलेली मॅगझिन दाखवते, ज्यामध्ये ऋतूचा आयडिया वापरला गेला होता. पण त्याचं सगळं क्रेडिट एका दुसऱ्या इंटर्नला दिलं गेलं होतं. ही गोष्ट ऋतूच्या मनाला लागते आणि ती थेट आपल्या बॉसकडे जाऊन यावर बोलते. त्यावर बॉस म्हणते, "माझं लक्षच गेलं नाही की ही कल्पना तुझी होती." ऋतू जेव्हा उदास होऊन बसलेली असते, तेव्हा तिथं चहावाले काका येतात आणि म्हणतात, "बेटा, उदास होऊ नको. इथे कामाचं प्रेशर असतंच. पण मी दरवर्षी तुझ्यासारख्या मुलांना इथे येताना पाहतो, जे एवढ्या लहान वयातही इतकं प्रेशर झेलतात. पण माझं असं म्हणणं आहे की ऑफिसचं काम तर आयुष्यभर करायचं आहे. पण हे मौल्यवान दिवस मात्र पुन्हा येणार नाही. ते जगून घे." ही गोष्ट ऋतूच्या मनाला भिडते. यानंतर जेव्हा अनुज टीव्ही पाहत असतो, तेव्हा त्याला निधीचा फोन येतो आणि ती सांगते की की त्याचं ऑडिशनसाठी सिलेक्शन झालंय. हे ऐकून अनुज खूप आनंदी होतो. पण जेव्हा त्याची आई विचारते की हे कसं झालं? तेव्हा तो खोटं सांगतो की मी एका रेससाठी सिलेक्ट झालोय. खरं तर अनुजला भीती वाटली होती की आई रागवेल. यानंतर अनुज ऋतूला कॉल करून आपलं सिलेक्शन झाल्याबद्दलचं सांगतो. जे ऐकून ऋतू खूप आनंदी होते. मग ऋतू थेट एका एजंटला कॉल करून भोपाळची तिकीट काढायला सांगते. कारण आता तिने ही इंटर्नशिप सोडायचं ठरवलं होतं. त्यानंतर ऋतू रिझाइन देते. दुसऱ्या दिवशी ती आपलं सामान पॅक करून बसलेली असते. तेवढ्यात एजंटचा फोन येतो की कन्फर्म तिकीट मिळालं नाही. हे ऐकून ऋतू रडू लागते की आता मी भोपाळला जाऊ शकणार नाही. तेवढ्यात अनुजचा फोन येतो आणि ऋतू त्याला सगळं सांगते. हे ऐकून अनुज तिला धीर देतो आणि म्हणतो, "नवीन वर्ष आपण आपल्या पद्धतीने साजरं करूया." त्यानंतर ते दोघं व्हिडिओ कॉलवरूनच न्यू इयर सेलिब्रेट करतात आणि इथेच एपिसोड 5 संपतो. एपिसोड 6च्या सुरुवातीला आपण पाहतो की अनुज आपल्या वडिलांशी स्वतःच्या अभिनयाविषयी बोलण्यासाठी जातो. पण वडिलांना बेल्ट नीट करताना पाहून तो काहीच बोलू शकत नाही. तेवढ्यात अनुजचं स्वप्न तुटतं आणि तो आपल्या मित्रांशी बोलतो की बाबांना ॲक्टर बनायचं हे कसं काय सांगू? मग त्याचे मित्र वेगवेगळ्या पद्धती सुचवतात. पण अनुजला त्या काहीच आवडत नाही. त्याचवेळी ऋतू येते आणि अनुजला सरप्राईज देते. त्यानंतर सगळे मिळून अनुजच्या ॲक्टिंगबद्दल बोलायला लागतात. ऋतू अनुजला सांगते, "जेव्हा तू मुंबईत शोची शूटिंग करशील, तेव्हा मी पण मुंबईतच असेन. कारण मला एका डॉक्युमेंटरीसाठी इंटर्नशिप मिळाली आहे, ज्यातून मला खूप काही शिकायला मिळेल. त्यामुळे आपण दोघंही एकत्र राहू." हे ऐकून अनुज आनंदी होतो. पण लगेचच त्याला आठवतं की अनुजने त्याच्या घरी अभिनयाविषयी अजून काहीच सांगितलेलं नाही. हे लक्षात येताच तो थोडा उदास होतो. तेव्हा ऋतू त्याला प्रेरणा देते की त्याने घरी हे सगळं नक्कीच सांगावं. आणि रात्री अनुज आपल्या वडिलांशी बोलायला येतो. पण ते आधीच रागावलेले असतात. म्हणून तो काहीही न बोलता तिकडून निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा एकदा आपल्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि कसंबसं करून त्यांना आपल्या अभिनयाविषयी सांगतो. पण ते लक्षच देत नाही. हे पाहून अनुजचा सगळा प्लॅन फसतो. यानंतर अनुज ऋतूसोबत ऑडिशनसाठी जातो, जिथे त्याला शो पुढे कसा वाढेल याची माहिती दिली जाते. तेव्हाच ऋतूला रोशनीचा फोन येतो. रोशनी सांगते की एक फोटोग्राफर आहे, ज्याला तुझं काम खूप आवडलं आहे आणि तो सिंगापूरमध्ये आहे. तो विचारतो आहे की तू सिंगापूरमध्ये का जात नाही? ही एक उत्तम संधी आहे काहीतरी नवीन शिकण्याची. पण ऋतू म्हणते, "मला मुंबईमध्येच जास्त छान वाटतं." तेव्हा रोशनी लगेच समजून जाते की ऋतू ही अनुजसाठीच मुंबईत थांबते. तेवढ्यात अनुज बाहेर येतो आणि सांगतो की त्याने त्या रोलसाठी नकार दिला आहे. कारण तो कधीच आपल्या वडिलांशी अभिनयाविषयी बोलू शकणार नाही. त्याशिवाय शूटिंगच्या वेळेस त्याची परीक्षा असतील आणि हे लोक 2 सीझन एकत्र शूट करणार आहेत. त्यामुळे त्याच्या कॉलेजमधील अटेंडन्समध्ये फरक पडेल. हे ऐकून ऋतू चिडते आणि म्हणते की इतकी मोठी संधी मिळाली होती, पण तू या गोष्टीसाठी खरंच गंभीर नाहीस. जर पुढे तुझे आई-वडील आपल्या रिलेशनशिपसाठी तयार झाले नाहीत, तर काय तू मला पण सोडून देशील? असं म्हणून ती रागाने तिकडून निघून जाते आणि अनुज काहीच बोलू शकत नाही.
आता जेव्हा ऋतू घरी परत येते, तेव्हा तिची आई तिला विचारते की ती इतकी चिडलेली का आहे? तेव्हा ऋतू सगळं सांगते आणि तिची आई तिला सांगते की प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईलच असं नाही. अनुजला जे योग्य वाटतं ते करू दे. त्याच्यावर फारसं दडपण टाकू नको. इकडे अनुज आपल्या हातात शोचा कॉन्ट्रॅक्ट धरून बसलेला असतो. विचार करत असतो की काय करू? आणि तो ही गोष्ट आपल्या भावाला सांगतो. पण त्याच्याही भावाकडे याचं काही उत्तर नसतं. कारण घरचे लोक हे मान्य करणारच नव्हते. पुढच्या दिवशी अनुची परीक्षा असते आणि आपल्याला समजतं की आजपासूनच अनुजचं शूटिंग सुरू होणार असतं. जे सध्या भोपाळमध्ये होणार आहे आणि 1 आठवड्यानंतर सगळे मुंबईत शूटिंग करतील. तरीही जेव्हा अनुज परीक्षा द्यायला कॉलेजला येतो, तेव्हा तो आपल्या वडिलांना विचारतो, "पप्पा तुम्हाला काय बनायचं होतं?" यावर पप्पा सांगतात, "आमच्यापुढे असे काही पर्यायच नव्हते, म्हणून आम्ही नोकरी केली." हे ऐकून अनुज गप्प निघून जातो. मात्र अनुजच्या या प्रश्नामुळे त्याचे वडील विचारात पडतात की अनुजने असा प्रश्न का विचारला? पुढे जेव्हा अनुजचे वडील घरी येतात, तेव्हा तिथे अनुजची आई शोचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन बसलेली असते, जो अनुजच्या भावाने तिला दाखवला होता. पण ती म्हणते, "बरं झालं अनुजने शोसाठी नकार दिला, नाहीतर माझा मुलगा बरबाद झाला असता." पण जेव्हा अनुजचे वडील तो कॉन्ट्रॅक्ट पाहतात, तेव्हा त्यांना समजतं की अनुज म्हणूनच मला आज सकाळी तो प्रश्न विचारत होता. त्यानंतर ते लगेचच कॉलेजमध्ये पोहोचतात आणि अनुजला परीक्षा द्यायच्या आधीच घेऊन शूटिंगच्या ठिकाणी घेऊन जातात. त्यावर अनुज म्हणतो, "मी तर नकार दिला होता. मला रोल थोडेच मिळणार आहे आता." त्यानंतर त्याचे वडील म्हणतात, "एकदा बोलण्यात काय हरकत आहे?" इथे आपल्याला शूटिंगचा सीन दाखवला जातो, जिथे मुख्य भूमिका करणारा मुलगा नीट संवादही बोलू शकत नव्हता. तेवढ्यात अनुजचे वडील अनुजला तिथे घेऊन येतात आणि डायरेक्टरला बोलतात, "मॅडम, माझा मुलगा एकदम मूर्ख आहे, जो इतकी चांगली संधी घालवत होता. तुम्ही फक्त याला एक चान्स द्या." डायरेक्टर आधी नकार देते, पण नंतर अनुजचं टॅलेंट बघून होकार देते. त्यामुळे अनुजला रोल मिळतो. तिथेच अनुजचे वडील डायरेक्टरला हसत हेही सांगतात, "कधी काही अंकल वगैरेचा रोल असेल ना, तर मला जरूर सांगा." म्हणजेच अनुजच्या वडिलांनाही अभिनयात रुची होती. यानंतर संध्याकाळी अनुज ऋतूसोबत मधुबन टेकडीवर बसून आजच्या घडामोडी सांगतो. "माझे बाबा किती कूल आहेत ना, मला आधीच त्यांच्याशी बोलायला हवं होतं." हे ऐकून ऋतूही खुश होते. ऋतू म्हणते, "तसंही आता आपण दोघंही एकत्र मुंबईत राहणारच आहोत. कारण मी जर सिंगापूरला गेले असते, तर मागच्या वेळेसारखंच काहीसं झालं असतं. त्यामुळे मुंबईतच मला शिकायला मिळेल आणि मला तुझी साथही मिळेल." हे ऐकून अनुजही आनंदी होतो आणि म्हणतो, "मग आपण एकच फ्लॅट घेऊ आणि तिथे एकत्र राहू. मजा येईल." ऋतूही होकार देते. त्यानंतर रात्री जेवताना अनुज घरी म्हणतो, "मी मुंबईत तुम्हा सगळ्यांना खूप मिस करणार आहे." त्यावर त्याचे वडील म्हणतात, "मग मी तर तुझ्यासोबतच जाणार आहे ना." हे ऐकून अनुजच्या चेहऱ्यावरचा उत्साह क्षणात नाहीसा होतो. कारण तो तर ऋतूसोबत राहण्याचे स्वप्न पाहत होता, ज्यावर मम्मीने थेट पाणीच ओतलं होतं. शिवाय त्याची आई ऋतूला अजिबात पसंत करत नाही. हे सगळं लक्षात घेतात अनुचं मूड पूर्णपणे खराब होतं आणि इथे सीझन 2 संपतो. मंडळी तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अनुज आणि ऋतूचं नातं पुढे कसं वाढेल यावर तुमचं काय मत आहे? जर ही वेब सीरीज आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.